नमस्कार. आज आपण बनवणार आहोत वालाच्या शेंगाची रस्साभाजी. खूप स्वादिष्ट आणि घरगुती पद्धतीने. त्यासाठी वालाच्या शेंगा धुवून निवडून घेतलेल्या आहेत. त्यानंतर वाटण्यासाठी शेंगदाणे, मिरची, लसूण, आलं, धने घेतलेले आहेत आणि कढीपत्ता, कोथिंबीर घेतलेली. आता शेंगदाणे आणि मिरची तव्यावर भाजून घ्यायची आणि धने पण भाजून घ्यायचे. त्यानंतर शेंगांना थोडं तेल टाकून कढईमध्ये फ्राय करून घ्यायचं. त्यानंतर वाटण बारीक करून घ्यायचं. आता गॅसवर कढई ठेवू. कढईमध्ये तेल टाकू. तेल तापल्यानंतर मोहरी टाकायची, जिरे टाकायचे, हळद टाकायची आणि वाटलेलं वाटण त्यामध्ये टाकून द्यायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. त्यानंतर आता आपण थोडंसं पाणी टाकू. वाटण आपलं कढईला चिटकतं आहे, त्यामुळे थोडं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करायचं. बघा, आता चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ. मीठ टाकल्यानंतर फ्राय केलेल्या शेंगा त्यामध्ये टाकून घेऊ. त्यानंतर 5 मिनिट उकळी येऊ देऊ भाजीला छान. वरतून मस्त कोथिंबीर टाकायची. झाली आपली गरम गरम वालाच्या शेंगा रस्सा भाजी तयार.